नमस्कार, मी राजीव सर, संचालक स्वराज्य अकॅडमी विटा। यावर्षी सीबीएसई 10वीच्या परीक्षेत आपल्या विटाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी विद्यार्थिनी स्वराज्य अकॅडमीची आपली वैभवी नरेश पवार आज आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत। सो वेलकम वैभवी। आणि वैभवी सोबत वैभवीचे पालक सुद्धा आहेत। नरेश पवार सर वेलकम, आकांक्षा मॅडम वेलकम। तर आज आपण या फॅमिलीला वैभवीच्या जे यशाचं रहस्य आहे त्याचा उलगडा या फॅमिली सोबत आपण करणार आहोत। सगळ्यांनाच आपण प्रश्न विचारणार आहोत, वैभवीलाही काही प्रश्न विचारणार आहोत। आपले विद्यार्थी जे आहेत आता जे 10वीला गेलेले आहेत, ते 9वी मध्ये होते, त्या विद्यार्थ्यांना काही क्वेश्चन्स आहेत, त्यांच्या काही शंका आहेत, तर त्या सगळ्या शंकांचं निरसन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। आणि त्याचसोबत विट्याच्या सुद्धा सर्व पालकांना एक महत्वाची संधी ही आहे की आपल्याकडे वैभवीचे पालक आहेत आणि त्या पालकांना सुद्धा आपण प्रश्न विचारणार आहे की त्यांनी कशा पद्धतीने तिच्यावरती 10वी मध्ये तिला कशा पद्धतीने सपोर्ट केलेला आहे, कशा पद्धतीने गाईड केलेला आहे, काय काय गोष्टी त्यांनी केल्या त्या आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार आहे। सो चालू करूया आपण। वैभवी वेलकम वन्स अगेन। सगळ्यात प्रथम मला काही क्वेश्चन विचारायचे, जे आमच्या मुलांनी क्वेश्चन विचारलेले आहेत सीबीएसईचे। तुझे जे ज्युनियर आहेत आता त्यांचे काही क्वेश्चन्स आहेत। तर सगळ्यात पहिलं तुझं खूप खूप अभिनंदन वैभवी। सगळ्यात पहिला प्रश्न आहे माझा तुला की काय स्ट्रॅटेजी होती तुझी, म्हणजे 10वीला तू जेव्हा एंटर झालीस, 10वी जे चालू झाली है ना, 10वी चालू झाल्या आपण खूप जरा नर्वस असतो की 10वीचं वर्ष आहे, काय करायचं, आणि त्यात सीबीएसई है ना, आणि सीबीएसई बोर्डाचे जे होणारे चेंजेस आहेत, मध्ये लॉकडाऊनच्या काळात चेंज झाला, सिलेबस चेंज झाला, पॅटर्न चेंज झाला, भरपूर गोष्टी आपल्याला कानावर येतात, त्यामुळे मुलांच्या मध्ये जरा संभ्रमावस्था असतेच। मग त्यावेळी जेव्हा 10वीची सुरुवात झाली तेव्हा तुझ्या मनात काय होतं, तुझी स्ट्रॅटेजी काय होती, तू काय प्लॅन केलतास का? एवढा असा मोठा प्लॅन काही स्पेशली केला नव्हता 10th साठी, पण मी नेहमीच असं करते की जे आज शिकवलंय ते आजच कम्प्लीट करायचं। आणि एक टाइम टेबल स्टार्टिंगला बनवलेला मी आणि तो शेवटपर्यंत फॉलो केला, कन्सिस्टंट राहिली, डिसिप्लिन राहिली आणि झालं। ओके, खूप छान खूप छान। म्हणजे बघा, तिची स्ट्रॅटेजी अशी काही वेगळी नाहीये। हुशार मुलं काही वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते त्यांचा प्लॅन आहे ना तो फक्त एक्झिक्यूट करतात, जे ठरवतात ते करतात। तिने आता आपल्याला सांगितलं की तिने एक बेसिक टाइम टेबल बनवलेलं आणि वर्षभर ते फॉलो केलेलं आहे, त्यामुळे तिचं ते आज एवढं घवघवीत यश आहे। 97.6% तिला सीबीएसईला 10वीला बोर्डात मिळालेले आहेत आणि ते मार्क्स, एवढे चांगले मार्क्स फक्त तिच्या एका वर्डवर ते आहेत आणि ती म्हणजे कन्सिस्टन्सी है ना। वैभवी, मला दुसरा प्रश्न होता की आता मुलांच्या मध्ये अजून एक हे असतं की 10वी चालू झाली ना की बऱ्याच मुलं मलाही प्रश्न विचारतात की रिसोर्सेस कोणते वापरू सर, म्हणजे कोणते बुक्स रिफर करू, मी फक्त एनसीईआरटी वाचली पाहिजे का, मला एनसीईआरटीच्या व्यतिरिक्त जसं की ओसवाल पब्लिकेशन आहे, दिशा पब्लिकेशन आहे, परत मला वाटतं लखमीर सिंग आहे ना, एस.सी. वर्मा पण असतं है ना, मॅथ्समध्ये आर डी शर्मा असतं, तर ह्या सगळे पब्लिकेशन्स आहेत, या पब्लिकेशनचा तू वापर केलास का, तू कोणते रिसोर्सेसला स्टिक राहिलीस का? तर हे मुलांमध्ये एक कन्फ्युजन असतंच दरवर्षी, त्यामुळं मी तर सांगतच असतो त्यांना, पण तरी तुझ्या तोंडून सांग की तू कोणते बुक्स वापरले एवढे मार्क्स अचीव करायला? मी एनसीईआरटी केलं, अकॅडमीचे नोट्स मिळत होते, मॅथ्सचे क्वेश्चन्स बँक तुम्ही देतात, तेवढंच केलं मी, काय नाही केलं। सोशल सायन्स साठी वगैरे काय वेगळं बुक्स वगैरे वापरले का, फक्त एनसीईआरटी का? तर सोशल सायन्सची जर एनसीईआरटी आपण बघितली तर जरा वाचायला थोडीशी किचकट आहे, म्हणजे थोडंसं त्यात खूप वेगळ्या पद्धतीने पहिल्यापासून बऱ्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांचा 8वी पासून, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचा, मी प्रत्येकाचा म्हणत नाही, सोशल सायन्स मध्ये इंटरेस्ट कमी असतो, त्यामुळे एनसीईआरटीला सिम्प्लिफाय करण्यासाठी तू कोणतं वेगळं रिप्लेसमेंट बुक वापरलंस का? नाही, फक्त एनसीईआरटी वापरली आणि व्हिडिओज बघायचे जास्त। अच्छा, म्हणजे कुठं जरा थोडं किचकट वाटलं तर तेवढ्या पुरतं एक 5-10 मिनिटं व्हिडिओ बघायचे, म्हणजे असं नाही की आता, म्हणजे मुलांना यातून एक संदेश घेण्यासारखा हा आहे की तुम्ही तास 2-2 तास युट्यूबचे व्हिडिओ बघायची काही गरज नाहीये। एक कुठं तुम्हाला अडचण येते तेवढाच पॉईंट तुम्ही बघितला, मूव्ह ऑन झालात तरी तुमचं सोशल सायन्स क्लिअर होऊन जाणार आहे। आणि तुलाही यावेळी सांगतो की यावेळी आपण सुद्धा सोशल सायन्सला एक स्पेशल टीचर मागवलेले आहेत, ते सोशल सायन्स डेडिकेटेडली घेत आहेत। तुमच्यावेळी ती सोय नव्हती, तुमच्यावेळी मॅथ्स सायन्स होतं, त्यावेळी सोशल सायन्स आणि इंग्लिशला सुद्धा आपण एक टीचर नेमलेले आहेत, ते घेतीलच त्या पद्धतीनं, ठीक आहे। परत दुसरी एक गोष्ट आहे की मार्केटमध्ये खूप सारे, म्हणजे जशी बोर्ड एक्झाम जवळ येते, जसं की आता समजा जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये एक्झाम आहे ना, मग जानेवारीच्या आसपास ना युट्यूबला भरपूर व्हिडिओज येतात असे की स्ट्रॅटेजी टू क्रॅक
CBSE 10th स्टँडर्ड इन विथ 98%, 100% आहे ना, एका महिन्यात सगळं सिलेबस करायची स्ट्रॅटेजी, हे जे व्हिडिओ तुला पण आले असतील नोटिफिकेशनला कधी ना कधी, किंवा कुणी फ्रेंड्सने फॉरवर्ड केले असतील, तर त्याचा काय इम्पॅक्ट, आणि ते काहीतरी येतं ना की टॉप 10 इम्पॉर्टंट क्वेश्चन है ना, किंवा असं थंबनेल लावून येतं इतना करोगे तो हो जाएगा, तर त्याचा काय इम्पॅक्ट पडला तुझा त्याच्यावर? नाही, मी ते काही तसले व्हिडिओ बघितलेच नाहीत. स्कूल आणि तुमची स्ट्रॅटजी ते तेवढंच फॉलो केलं, तेवढ्यात मी टाइम वेस्ट नाही केला. म्हणजे हा कॉमन सेन्स आहे, पण तरी मुलांना दरवर्षी त्या चुका करायच्या असतात. तुम्हाला आता ती स्वतः सांगते की असलं काहीही नसते. एक व्हिडिओ येतो अर्ध्या तासाचा, आणि त्या अर्ध्या तासात म्हणतात की हा व्हिडिओ बघितला की तुम्ही 100% पाडणार, तर त्या अर्ध्या तासात व्हिडिओ बघून पाडत असते, तर वर्षभर जी कन्सिस्टन्सी ठेवली त्याचा वापर काय आहे की नाही? तर तसं काही नसतंय, तिनं आपल्याला सांगितलेलं आहे. तो एक सगळ्यांचा डाऊट मी पूर्ण केलेला आहे. आता यानंतर एक प्रश्न ऑनेस्टली मला उत्तर पाहिजे, की आपण एक डिसेंट क्वालिटीचे स्टुडंट असतो हे आपल्याला माहित असतं 8वीला 9वीला, मग खरंच क्लासेसची गरज आहे का? म्हणजे क्लास, ऑफलाईन क्लासची खरंच गरज होती का तुला, का म्हणजे स्वतः करूनही झालं असतं काय त्याबद्दल? नाही, ऑफलाईन क्लासची गरज होती, कारण की जे रिव्हिजन होतंय ते माझं मॅथ्स आणि सायन्स इथंच होऊन जायचं, म्हणून मला दुसऱ्या सब्जेक्ट्सला घरी करायला वेळ फार मिळायचा. हा, आणि गायडन्स पण एक असतो, एक भीती असते, म्हणून सगळं झालं. अच्छा, ठीक आहे. तिनं काय सांगितलंय ते, म्हणजे तिचे जे वर्ड्स आहेत ना ते गोल्डन वर्ड्स आहेत बाळा. ते म्हणतेय काय की तसं बघायला गेलं तर स्वतः करून सुद्धा अभ्यास होतोय, पण क्लासची गरज कशासाठी आहे की आपण जो अभ्यास करतोय आजचा रोजचा जो आपला स्टडी आहे त्याचा कोणतरी फॉलोअप घ्यायला पाहिजे. आपण जे आज रिव्हिजन करणार आहे त्याच्यावरती कोणीतरी क्वेश्चन विचारले पाहिजेत, त्या क्वेश्चनचं अनालिसिस झालं पाहिजे, आहे की नाही? त्यासाठी पाहिजे आपल्याला क्लासेसची गरज असते. यानंतर तुला आता एक प्रश्न आहे मला वाटतं शेवटचा प्रश्न आहे. असं काय आहे की तुला असं वाटतं की जर मला वेळ मिळाला, मला परत एकदा टाइम लॅप्स मध्ये माघारी जाऊन जर एखादी चूक रिपेअर करायची असेल 10वीत बाबा सर मला असं वाटतं की परत एकदा मला संधी मिळाली तर 10वीच्या सुरुवातीला जाऊन मी ही चूक रिपेअर करेन, तर ती कोणती चूक तुझी असेल दुरुस्त करायला? मी IT आणि इंग्लिशला खूपच कॅज्युअली घेतलं, तर मला वाटतं की मी जरा अजून त्याचा अभ्यास करू शकले असते फ्री टाइम मध्ये होतं, आणि लेक्चर्स मध्ये पण अजून अटेन्शन दिलं असतं मी. तुम्हाला मला सांगायला मला तसा अभिमानच आहे की तिला इंग्लिशमध्ये कमी स्कोर आलेला नाही कधीच. तिचं इंग्लिश डिसेंटच होतं, तरी सुद्धा ऍज कम्पेअर टू अदर सब्जेक्ट ते जरा इंग्लिशकडे थोडंसं दुर्लक्ष झालं म्हणून 2-4 मार्क तिथे इंग्लिशमध्ये कमी झाले, राईट आहे ना? मग त्यामुळे फक्त ती म्हणते काय की कोणत्याच सब्जेक्टला तुम्ही कॅज्युअली घेऊ नका. इव्हन इट इज IT जरी असेल तर त्याला तुम्ही कॅज्युअली घेऊ नका. त्याची पण एक काहीतरी स्ट्रॅटेजी असते, त्याचा पण सिलेबस असतो, त्याचा पण तुम्हाला पेपर लिहायचा असतो, तर तुम्ही त्याचं प्रॅक्टिस केलं पाहिजे. ठीक आहे. आता ऍक्च्युली हा शेवटचा प्रश्न नव्हता, एक शेवटचा प्रश्न बाकी आहे आपला, फक्त एक क्वेश्चन, आणि तो क्वेश्चन मला वाटतं सगळ्यांसाठी महत्वाचा आहे की NCERT इनफ आहे का? म्हणजे सगळं फुलफिल करण्यासाठी NCERT इनफ आहे का? हो, मी NCERTच केलेली. NCERT फक्त NCERT. मग ते NCERT वाचूनच सगळं हे काय करता येईल का? म्हणजे NCERT वाचूनच सगळे मार्क्स वाढतील का थोडंसं काही एक्स्ट्रा मटेरियल कुठलं काय गरजेचं असतं? एक्स्ट्रा मटेरियल म्हणजे नोट्स, पण जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील तर NCERT खूप वेळा रीड करावी लागते. ओके. म्हणजे लेक्चर सरांचे आणि NCERT याचं कॉम्बिनेशन लावलं की तुम्हाला दुसरीकडे काय डुंकून बघायची गरज नाही. उगाच काहीतरी ऑनलाईनचे व्हिडिओ बघा, किंवा आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी एक नवीन हे आलेलं आहे सर की ऑनलाईनचे काहीतरी सबस्क्रिप्शन असतात 3000 मध्ये पूर्ण 10वीचं सगळं, 4000 मध्ये 10वी, तर त्याचं तुला काही आलती की नाही ऑफर? त्याचं काही तुला वाटलं की नाही म्हणाल बाबा मी सबस्क्रिप्शन घेऊन घरात पण अभ्यास करू शकते काय? नाही, आहे तो अभ्यासालाच वेळ पुरत नव्हता, अजून कशाला. येस, म्हणजे तसं बघायला गेलं तर तसा खूप लोड असतो है ना. आता स्कूलने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने तुझं प्रिपरेशन करून घेतले, स्कूलने सुद्धा तुझ्यावर खूप लक्ष दिलेलं आहे, तरी सुद्धा स्कूलचा जो अभ्यास आहे, ट्युशनचा अभ्यास आहे, याच्या व्यतिरिक्त ऑनलाईन बघत बसण्याला वेळ नाहीये थोडं, है ना. म्हणजे एवढं रिव्हिजन करू शकताय त्यातच. ठीक आहे. खूप खूप अभिनंदन तुझं. परत एकदा खूप चांगल्या पद्धतीनं इंटरव्ह्यू पण दिलीस. तुला मुलांना काय संदेश द्यायचा असेल तर सांग, एक शेवटचा संदेश की येस मला असं वाटतं की तुम्ही या पद्धतीने जावा. मला असं वाटतं की नेहमी कन्सिस्टंट राहावा, डिसिप्लिन राहावा. जे बाहेर तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करायला खूप गोष्टी आहेत त्याच्यावरून डिस्ट्रॅक्ट होऊ नका, एवढंच आहे. आणि तुमचं एम डिसाइड करा आणि त्याला फॉलो करा, कुणाचं ऐकू नका इकडं तिकडं, अजिबात नाही.
ओके, थँक्यू वैभवी. आता यानंतर सगळ्यात म्हणजे आता हे मुलांसाठी जर झालं, मला पालकांना एक म्हणजे बऱ्याच आपण टॉपर्सचा इंटरव्ह्यू बघतो तर तिथं टॉपर्स सांगतात, पण त्या इंटरव्ह्यू मध्ये एक गोष्ट मला मिसिंग वाटली ती मी इथं पूर्ण करतोय. मिसिंग काय वाटलं की पालकांना पण प्रश्न विचारले पाहिजे की तुम्ही यासाठी काय केलेलं आहे, किंवा तुम्ही कशा पद्धतीनं तुमचं बिहेवियर ठेवलं पाहिजे मुलांच्या बाबतीत, की कशा पद्धतीनं तिला सपोर्ट असतो पालकांचा पण. आता ही जी जर्नी आहे त्या जर्नीमध्ये फक्त तिचाच हात नाहीये, तिनं पण केले ऑब्व्हियसली. मी तर म्हणेन की 90% तिचेच एफर्ट्स आहेत, पण तरी सुद्धा टीचर्स आणि पॅरेंट्स यांचा काहीतरी एक रोल असतो है ना. पॅरेंट्सनी कशा पद्धतीने तिला सपोर्ट केला, काय केला, आपण तुझ्या वडिलांकडून पहिलं जाणून घेऊया. वेलकम मिस्टर नरेश पवार सर. तुम्हाला कसं वाटतंय पालक म्हणून की तुमच्या मुलीनं आज 97.6% मार्क पाडलेले आहेत, आणि ते सीबीएसई बोर्डात, कशा पद्धतीने वाटतं तुम्हाला? काय सीबीएसई मध्ये एवढी मार्क्स पडतात हे माझ्या मुलीकडूनच कळालं. अच्छा. कळाल्यानंतर अभिमान तर आहेच, अच्छा, गर्व पण आहे. खूप छान वाटतं, खूप छान वाटतं. ठीक आहे, चालेल, थँक्यू सो मच. त्याच्यामुळे मग आमचं कौतुक व्हायला लागलंय ना, म्हणजे वैभवीचे पप्पा असे नाही, तुमचं हे मोठे पण आहे सर. तुम्ही सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं समाजात कार्यरत आहात तुम्ही, पण तरी सुद्धा तुमच्या मुलीनं आज तुमची ओळख नवीन ठिकाणावर नेऊन ठेवली, त्यामुळं तिचं पण अभिनंदन, तुमचं पण अभिनंदन. आता मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे कॅज्युअल, की इतर जे पालक आहेत, प्रत्येक पालकाचा विद्यार्थी जेव्हा 10वीला जातो तेव्हा पालकांच्या मनात सुद्धा एक थोडंसं वातावरण वेगळं होतं की बाबा नाही, माझा विद्यार्थी 10वीला आहे आणि आय हॅव टू डू दिस अँड आय हॅव टू डू दॅट, मला या पद्धतीनं करायचं आहे, मला त्याला पहिल्यापासून स्ट्रिक्ट ठेवायचं आहे, आता त्याचा खेळ बंद, आता त्याचं सगळं बंद, हे सगळं बऱ्यापैकी बऱ्याच पालकांच्या मनात असतं. तर तुमच्याही तसं होतं का, किंवा तुमचा पालकांना काय संदेश असेल त्याच्याबद्दल? माझा एकच संदेश असेल की तुम्ही तुमच्या मुलांची कॅपॅसिटी चेक करा. पहिला कॅपॅसिटी कुठून चालू करावी लागेल, तर 7वी 8वी पासून चेक करावी लागेल की तो मुलगा खरोखर हुशार आहे का. हुशार असेल तर आपण कसं त्याला टेम केलं पाहिजे, त्याला वळण कुठलं दिलं पाहिजे, त्याचा इंटरेस्ट थोड्या गोष्टीतून येतं लक्षात, डिस्कशन मधून, किंवा आपल्यावर जास्त एक मी फादर आहे, वडील आहे म्हणून माझ्यावर जास्त डिस्कशन नाही झालं तरी मी माझ्या बायकोला सांगायचो त्याच्यावर जरा डिस्कस कर, कशात इंटरेस्ट आहे चेक कर. त्या पद्धतीने आम्ही या नीटला बोललो आणि ही प्रिपरेशन आम्ही 8वी पासून केलेलं. ठीक आहे, मग 8वी पासून प्रिपरेशन साठी तुम्ही काय केले विशेष तिला? काय आम्ही काहीच नाही केलं, खरंच नाही, कारण तिचे ते डेडिकेटेडच होते, कारण तिचे एक गोल्स डिफाईन्ड होते. मी बिझी असतो, अच्छा, त्यामुळे जास्त लक्ष वगैरे देऊ शकत नव्हतं, पण तिनं टाइम टेबल जे केलेलं ती कधीही सिरियस म्हणजे खूप टेन्शन घेऊन कधी अभ्यासाला बसली, कॅज्युअली म्हणजे रोजचा अभ्यास कॅज्युअली. रोज ती मेडिटेशन असायचा, योगा असायचा, गिटार आहे ती वाजवायची. अच्छा, रोज इव्हन परीक्षेच्या टाइम मध्ये सुद्धा. आणि 9:30ला संध्याकाळी बरोबर झोपायचं, कधीही एक्स्ट्रा आवर्स नाही. बघा, म्हणजे असं काही नाहीये की 8 आणि 9 10 अभ्यास केला पाहिजे. हे सगळं मिथ आहे. मी बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगतो की यू डोंट हॅव टू स्टडी फॉर 8 and 10 hours है ना. एक नॉर्मली तुमचं बेसिक टाइम टेबल असेल 3 to 4 hours आणि तुम्ही कन्सिस्टंट असाल तर तुमचा रिझल्ट येऊन जातो. तर आता एक प्रश्न असा आहे की मुलांना प्रेशर मध्ये ठेवणं कितपत योग्य आहे? कारण काय आहे की एक शिक्षक म्हणून मलाही काहीतरी दडपण असतं की रिझल्ट जेव्हा येतात किंवा पालकांची जेव्हा ऍडमिशन येतात तेव्हा प्रत्येकच पालकाला वाटतं की नाही माझा विद्यार्थी 90च्या वर गेला पाहिजे. वाटलं पाहिजे, त्यात दुमत नाहीये, वाटलंच पाहिजे. पण तरी सुद्धा त्यासाठी मुलांना प्रेशर मध्ये ठेवणं किंवा मुलांवरती एक असं कुंपण घातल्यासारखं वातावरण करणं कितपत हे आहे? मला ते योग्यच वाटत नाही. प्रेशर देऊन काही गोष्टी काहीच साध्य होत नाही. इव्हन आम्ही सुद्धा आमच्या कामात आमच्या कामगारांवरती प्रेशर टाकलं तर काही ना काहीतरी चूक होते. अच्छा, त्यांना जेवढं फ्रीडम द्यायला, अच्छा, त्या फ्रीडम मधून आपण फक्त असं वाट द्यायची आहे, ते वाट चुकायला नको म्हणून तेवढंच आपण काम केलं पालक म्हणून तेवढंच केलं. म्हणजे आता जर बघितलं, तुम्हाला मला सांगायला आनंद होत आहे की नरेश पवार सर सुद्धा बीई आहेत, बी सिव्हिल झालेलं आहे सरांचं, बी सिव्हिल झालेलं आहे सरांचं, आणि कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात ते खूप वर्ष झालं कार्यरत आहे ना. मग आता जेव्हा एज्युकेटेड पालक असतात, एज्युकेटेड पालकांना असं वाटतं की नाही मी बीई झालेला आहे, माझी मुलगी सुद्धा बीई झाली पाहिजे असं वाटतं त्यांना. पण त्यांनी तिच्या चॉईसला प्रेफरन्स दिलेला आहे ना. शी वॉन्ट टू बी अ डॉक्टर है ना, त्यामुळे तिला डॉक्टर बनायचं आहे तर त्यांनी सुद्धा तिला चल बाळा तुझा इंटरेस्ट आहे, तू करतेस तर तू कर, या पद्धतीचा फेअर चान्स एक पालकांनी दिला पाहिजे
है ना. मग त्यासाठी सरांचं खूप खूप म्हणजे त्यासाठी सर थँक्यू म्हणायला पाहिजे का, तर तुम्ही जर का कुठेतरी थोडंसं वेगळं वातावरण ठेवलं असतं तर आज तिला एवढी मार्क्स पडली नसती. आणि तिच्यामुळं आमची सुद्धा ओळख मार्केटमध्ये आहे. दरवर्षी अकॅडमीचा आमचा रिझल्ट असाच असतो 96-97%, आणि यावेळी तिनं तो क्रॉस केलाय है ना. म्हणजे आतापर्यंतची स्वराज्य अकॅडमीची जी टॉपर आहे, आतापर्यंतचा जो रँक आहे तिनं एका नवीन याच्यावरती नेऊन ठेवलेला आहे. आणि हे टार्गेट सर्व माझ्या ज्युनियर स्टुडंटना आहे. आता इथे जे ज्युनियर्स आहेत सगळे त्यांना ते टार्गेट आहे, टार्गेटच्या स्वरूपात. ठीक आहे सर, एक अजून क्वेश्चन आहे की आता तुम्ही कार्यरत आहात, मॅडम सुद्धा कार्यरत आहात, तुम्ही दोघे सुद्धा बिझी असता. मग बिझी असल्यावरती तुम्हाला असं वाटलं नाही का की बाबा आपण दोघंही बिझी आहोत आणि आता आपल्या मुलीवरती लक्ष कसं, किंवा आपली मुलगी कशा पद्धतीने अभ्यास करते त्याचा फॉलोअप घ्यावा, असं वाटलं का? तुम्ही कशा पद्धतीने काय त्यात हे करता? कधीच वाटलं नाही, कधीच वाटलं नाही. कधीच नाही. ट्युशनला सोडलं की माझं काम झालं हे समजलं. अच्छा, मी तसंच राहिलो. आधी कुठल्याही पालक सभेला वगैरे येऊ शकला, आलोच नाही. आला नाही, पण तुमचा कॉल यायचा की आय एम नॉट कमिंग, तुमचा फोन यायचा. हा, कारण येऊ शकत माहित होतं की सिन्सिअर आहे, क्लासेस सुद्धा तिला काही दिलं सोडणार नाही. म्हणजे तसं बघायला गेलं तर भरोसा क्लासेसवरती म्हणजे तेच आहे. म्हणजे भरोसा खूप इम्पॉर्टंट आहे. ट्रस्ट हा वर्ड आहे ना 4 लेटर्सचा, त्या ट्रस्ट वर्ड मध्ये आहे ना, ट्रस्ट वर्ड मध्ये 5 लेटर्स, सॉरी, ट्रस्ट वर्ड मध्ये दुनिया सामावलेली आहे. सरांचा माझ्यावर ट्रस्ट होताच, त्यासोबत त्यांचा त्यांच्या मुलीवर ट्रस्ट होता. आणि आम्ही तिघही म्हणजे चौघही म्हणायला हरकत नाही, मॅडम सुद्धा इन्क्लुडेड आहेत, चौघही आम्ही जे आहोत ते चौघांचा एकमेकांवरती ट्रस्ट असल्यामुळे ते पुढं ते गेलेलं आहे त्या पद्धतीनं. त्यामुळं तिचा एवढा चांगला रिझल्ट आलेला आहे. थँक्यू सर सो मच, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं प्रश्नांना उत्तर दिलेलं आहे. तरी सुद्धा एक शेवटचा पालकांना संदेश तुमचा काय असेल की कशा पद्धतीने तुम्ही टार्गेट ठेवू नका, पोरांना त्यांना टार्गेट. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात मुलांच्या अभ्यासात पालकांनी ढवळाढवळ केली की ती थोडक्यात लुडबुड होते आणि मग प्रेशराईज करून काही होत नाही. ठीक आहे, चालेल, खूप छान सर. म्हणजे सर्व पालकांना परत एकदा मी सांगतोय, सरांचा संदेश तुम्ही खरंच ऐकला पाहिजे. आणि एक आदर्श पालक म्हणून ते आमच्यासाठी सुद्धा इथं नेहमी उपस्थित असतात. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारचं प्रेशर तुम्ही मुलांना देऊ नका आणि टार्गेट देऊ नका, है ना. प्रत्येक मुलाला माहित असतं की आय एम डुईंग बेस्ट, तो त्याचा बेस्ट देतच असतो है ना. किंवा ट्युशन वगैरे ते त्याच्यातून बेस्ट हे करून घेतच असतात. शाळा हे सगळा त्यांचा अभ्यास चांगला करूनच घेत असतात, है ना. स्कूलमध्ये म्हणा, ट्युशनमध्ये म्हणा, सगळे टीचर्स मुलांचे इफर्ट्स अजून वाढवायचाच प्रयत्न करतात. बरोबर आहे. मग तुम्ही वेगळं पालकांनी त्यांना टार्गेट देणं, हा तुम्ही थोडंसं काळजी करायला पाहिजे की युनिट टेस्टला मार्क्स किती पडले, सेमिस्टरला मार्क्स किती पडले, क्रॉस चेक करायला पाहिजे. पण रोजच तुम्ही जर का तू आत्ता अभ्यासाला बस, तू नंतर अभ्यासाला बस, तर ते तुम्ही त्या मुलांच्या प्राईम टाइम मध्ये लुडबुड करताय असं मला वाटतंय. ठीक आहे, थँक्यू सो मच सर, खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही इंटरव्ह्यू दिलात. यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरांची पण काळजी घेणारं कोणतर आहे है ना. सरांची काळजी घेणारं कोणतर आहे, दिदीची काळजी घेणारं कोणतर आहे, आणि ते म्हणजे आमच्या मॅडम आकांक्षा पवार मॅडम आहे ना, वैभवीच्या आई आहेत त्या. मॅडम, कसं वाटतंय तुमच्या मुलीनं एवढं मोठं यश मिळवलेलं आहे, विट्याचं म्हणजे खानापूर तालुक्यात तिचं नाव झालेलं आहे. आज मला वाटतंय बऱ्याच मोठ्या मोठ्या माणसांनी बोलून सत्कार केले आहे ना, काल परवा है ना, ते सत्कार झालेले आहेत. आणि त्या पद्धतीनं तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे आता तुम्ही अगोदर एवढा फोकसमध्ये आला नव्हता, पण आता लाईमलाईट मध्ये आलाय थोडंसं, त्यासाठी कसं वाटतंय तुम्हाला? ही आमची पहिलीच वेळ असेल. पहिलीच वेळ आहे का इंटरव्ह्यूची? अच्छा. बद्दल म्हणाल तर तिच्याबद्दल खूप आभार वाटतोय. शिवाय आमच्या अपेक्षेपेक्षा तिनं खूप छान मार्क मिळवले, त्यासाठी तिला अध्यापन करणाऱ्या तिच्या शिक्षकांचं, तिचं सगळ्यांचं कौतुक. थँक्यू 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 मॅडम. तुमचं मोठं पण आहे. मी तुम्हाला परत सांगतो एकदा की मॅडम सुद्धा BA BEd झालेला आहे, त्या टीचर आहेत, त्या टीचिंगचं काम करतायत. आता मॅडमचा जो सब्जेक्ट, तुमचा सब्जेक्ट कोणता आहे मॅडम? हिंदी आणि हिस्ट्री. आता हिंदी आणि हिस्ट्री होता, तर त्या हिंदी आणि हिस्ट्री बद्दल तुम्ही कधी वैभवीला म्हणलाय का हे असा अभ्यास कर, असा अभ्यास करू नको, हे काय घेऊन बसते ग्रामरचा, हे असा अभ्यास कर है ना, एसे रायटिंग या पद्धतीने कर, तर तुम्ही काय हे केलंय का? त्यावर नाही, कधी अशी वैभवीला गरजच पडली नाही. आणि शेवटी माझं पण बिझी शेड्यूल असायचं. आम्ही त्यासाठी क्लास लावले, क्लासमध्ये शाळेत काय असेल तेवढंच केलं. आम्हाला वेळच नव्हता की तिला वैयक्तिक लक्ष द्यायला. कधी तर म्हणायची बस वगैरे, पण डाऊट्स वगैरे करायचे नाच्या बरोबर. अच्छा. नाही म्हणजे हे तुमचं मोठं पण आहे, पण तुम्ही ह्या जो मुलांना एक स्कोप देणं की बाळा डू युअर बेस्ट, गिव्ह युअर बेस्ट है ना, आम्ही पाठीशी आहोत, तू कर, काय होईल ते होईल, हे खूप महत्वाचं आहे.
है ना. तुम्ही ते केलं, आता तुम्ही स्वतः टीचर आहे, तुमचा सब्जेक्ट आहे, तरी सुद्धा तुम्ही तिच्या ह्याच्यात लुडबुड केलं नाही. हे वाक्य जरी छोटं असलं ना, मला सगळ्या पालकांना सांगायचं आहे की हे तुम्ही सगळ्या पालकांनी माइंड करायला पाहिजे, है ना. त्याला तुम्ही त्याचे डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी ट्युशन लावलेलं आहे. त्याला स्कूलमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं त्याला शिकवलं जातं. प्रत्येक स्कूल आज विट्यातलं खूप चांगल्या पद्धतीनं मुलांना एज्युकेट करते. ठीक आहे, स्कूलमध्ये पण होतंय, ट्युशनमध्ये पण होतंय. इतर वेळी परत पालकांनी त्यात हे करणं म्हणजे थोडंसं मला ते चुकीचं वाटतं, लोड दिल्यासारखं वाटतं. मग मुलांना कन्फ्युज व्हायला नको, बाबा हे करू का ते करू. ठीक आहे, एक क्वेश्चन होता मॅडम तुम्हाला की फाउंडेशन जे असतं, म्हणजे आता लेट्स की 10वी नंतर प्रत्येकच पालकांची अशी इच्छा असते की माझा विद्यार्थी डॉक्टर किंवा इंजिनियर झालाय, मुलांचं पण ड्रीम असतं, बरोबर. मग ते ड्रीम अचीव्ह करण्यासाठी 8वी पासून किंवा 8वी 9वी पासून सीबीएसईच्या मुलांना ऍटलीस्ट की फाउंडेशनची गरज असते का? फाउंडेशनची गरज तर नक्कीच असते. त्यासाठी मी एक गोष्ट सांगू इच्छिते. वैभवीला आम्ही ऍडमिशन घ्यायला आलो 8वीला इथं फाउंडेशन मध्ये. जे ऍडमिशन घेऊन गेलो ते पेढे घेऊनच आलो. त्याच्यानंतर आधी मध्ये पालक सभा असेल, किती वेळा सरांनी कॉल्स केलं, बोलवलं, पण आमच्या शेड्यूल मुळे आम्हाला कधी जमलंच नाही. तो एक गोष्ट मी सांगू इच्छिते. थँक्यू मॅडम, तुमचं मोठं पण आहे ते. पण तुम्हाला हे सांगतोय की तुम्ही आता मला वाटतं ऍडमिशन घ्यायला आलात, नंतर पेढे घेऊन आलात. आता मी सांगतोय की नेक्स्ट इंटरव्ह्यू आपला वैभवी 2 वर्षांनी MBBS ला ऍडमिशन घेणार आणि त्यावेळी सुद्धा इंटरव्ह्यू आपला असाच होणार. आपण अशाच पद्धतीनं पुढे जायचं. आणि वैभवी तुला एक चॅलेंज आहे ते, है ना, की 10वी मध्ये आपण सगळ्यांनी मिळून एवढं हे केलेलं आहे. आता 11th आणि 12th ला तुला नीट करायचं, बरोबर. मग तू ते नीट करण्यासाठी आत्ता तुझं कसं आहे, आता म्हणजे ऍज अ आयडियल स्टुडंट आहेसच तू, तरी सुद्धा तू असं भारावून गेलीस का तू स्टेबल आहेस की बाबा नीट आहे, इट्स ओके, नो प्रॉब्लेम, जस्ट नेक्स्ट टार्गेट, किंवा तुला खूप मोठा डोंगर असल्यासारखं वाटतं? नाही, नेक्स्ट टार्गेट आहे. तेच म्हणजे बघा, या पद्धतीनं प्रत्येक विद्यार्थ्यानं राहिलं पाहिजे. जास्त भारावून जाता कामा नये. इव्हन इफ यू आर डुईंग JEE और CET और नीट, तुम्हाला स्टेबल राहिलं पाहिजे. जस्ट नेक्स्ट टार्गेट. जर तुम्ही 10वीला चांगलं केलेलं आहे तर तुम्ही पुढे सुद्धा चांगलं करणार. फक्त चांगल्या शिक्षकांजवळ तुम्ही पाहिजे, चांगल्या टीम जवळ तुम्ही पाहिजे. म्हणजे एक त्यात हे म्हणतो ना आपण की आपलं जे वय आहे, एज आहे, त्या एजनुसार महाराष्ट्र शासनानं तो सिलेबस दिलेला आहे. तुम्ही आता 10वी पास झाला, तुम्ही 11वीला गेलात आणि 12वीला गेलात, तर त्या नीट JEE CET जी एक्झाम आहे ते तुमच्या एजला मॅच होईल असाच सिलेबस आहे. सो डोंट हॅव टू वरी टू मच की बाबा हे खूप वेगळंच काहीतरी आहे. इझिली क्रॅक होतं, सगळ्या पद्धतीनं होतं. ठीक आहे. आणि आता जाता शेवटचं फक्त मला असं वाटतंय की वैभवीनं एक गोष्ट आम्हाला सांगितली पाहिजे, फक्त एक शेवटची फायनल, की तुला काय वाटतं, CBSEला तू आहेस आणि स्टेट बोर्डला विद्यार्थी होते, तर तुला कधी असं वाटलं नाही का की CBSEचा सिलेबस तर आहे चांगला स्टँडर्ड, काय त्याबद्दल दुमत नाहीये, तुला कधी असं वाटलं का की स्टेट बोर्डचं पण बुक जरा चाळून बघावं, तिकडं काय चालू आहे का? तर शेवटी नीट JEE सगळ्यांसाठी सेमच आहे, स्टेट बोर्डचे सुद्धा मुलं त्या कॉम्पिटिशन मध्ये CBSEच्या आहेत, तर तू कधी तसं बघितलेस का ते बुक वगैरे? ओव्हरव्ह्यू बघितला, बुक्स कम्पेअर केलेला, येस पण तू बघितलंस, त्याचा ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे की नाही? हा, चालेल, खूप छान. थँक्यू सो मच बाळा. चांगल्या पद्धतीने मार्क्स पडलेत आणि इथून पुढे सुद्धा तुझं असंच यश मिळत राहिलं पाहिजे. तुला कधीही काहीही कमी पडलं तर आई वडील तर आहेतच, पण एज्युकेशनच्या बाबतीत आय एम देअर ऑलवेज. ओके, थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट जर्नी. Thank you so much.